नमस्कार, सीमाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पिकलेल्या केळी असतात ना त्याचे गुलगुले। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते। ही 1 वाटी मी गूळ घेतला आहे आणि अजून अर्धी वाटी घेणार आहे। हे पहा, ही अजून अर्धी वाटी गूळ घेतला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी टाकायचं आहे। एवढं पाव वाटी पाणी टाकायचं आहे, फक्त गूळ वितळवण्यापुरतं। आणि आता हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि गूळ वितळवून घ्यायचं आहे। तर हे पहा, गॅसवरती मी ना गूळ वितळवायला ठेवला आहे। त्याचा आपल्याला पाक नाही करायचा आहे, फक्त वितळवून घ्यायचं आहे। म्हणजे थोडं गरम पाणी झालं ना की गॅस बंद करायचा, मग त्या गरम पाण्यामध्ये तो गूळ वितळला जातो। तर हे पहा, आपला गूळ असा वितळलेला आहे। तर आता हे पाणी थंड होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते। गॅस बंद करते मी। तर हे पहा, आपण केळाची गुलगुली बनवतोय ना। काय झालं, केळी घरी आणली होतीत ना, ती खाल्ली गेली नाहीत, तर ती अशी जास्त पिकलीत। अशी जेव्हा अशी जास्त पिकतो तेव्हा आपण फेकून देतो, तर फेकून देण्यापेक्षा त्याचा उपयोग करता येतो। तर ही 2 केळी घेतली आहेत, ती अशी सोलून घ्यायची। केळी आतून असतात चांगली, पण ते असं जास्त नरम झालेली बघून खाण्याची इच्छा होत नाही मुलांना वगैरे किंवा आपल्यालाही। तर हे केळी आहेत ना, ते आता आपण अशी स्मॅश करून घेऊया। ती पिकलेली असल्यामुळे अशी चमच्याने इझिली होऊन जातात स्मॅश। तर हे पहा, आता ही स्मॅश करून झालेली आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण जे गुळाचं पाणी बनवलं होतं ना, ते ओतून घेऊया। गुळाचं पाणी कधी गाळून घ्यायचं, कधी कधी गुळामध्ये कचरा असतो। आणि ज्या वाटीने गूळ मोजून घेतला होता ना 1.5 वाटी, त्याच वाटीने मी आता पीठ घेत आहे। तर मी 1 वाटी पीठ घेतलं आहे। हे पहा, आपण मिक्स केल्यानंतर बघूया किती लागतंय। आता सध्या मी 1 वाटी टाकलेला आहे आणि हे खवलेला नारळ आहे, तोही टाकायचा, ओला नारळ। तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप करू शकता, पण खोबरं टाकल्याने टेस्ट छान येते। आणि त्याच्यामध्ये चिमूटभर एवढंच मीठ टाकायचं आहे टेस्टसाठी। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये आहे ना मीठ टाकायचं, म्हणजे त्या पदार्थाची चव वाढते। आता हे मी 1 वाटी पीठ टाकले ना, ते आपण मिक्स करून बघूया। अजून लागलं तर पीठ टाकता येईल, पण एकदम पीठ टाकायचं नाही। आता आपण जे गुळाचं पाणी केलेलं ना, आपल्याला दुसरं पाणी साधं टाकायचं नाही। जे गुळाचं पाणी केलंय ना त्यातच पीठ किती बसतंय ना तेवढं पीठ टाकायचं आहे, एक्स्ट्राचं पाणी घ्यायचं नाही आहे। हे पहा, तर अजून पीठ लागणार आहे। हे खूप पातळ आहे, अजून पीठ टाकावं लागेल। तर मी हे अर्ध वाटी टाकले, अर्ध वाटी ठेवते, लागलं तर टाकूया। पीठ बरोबर झालेलं आहे। तर एकूण आपल्याला ह्याच्यामध्ये 1.5 वाटी पीठ लागलेलं आहे। ह्याचं बघा, हे असं एवढं घट्ट हवं आहे। तर ह्या वाटीने आपण गूळ घेतला होता मोजून, त्याच 1.5 वाटी गूळ होता आणि पीठ सुद्धा आपल्याला 1.5 वाटी लागलेलं आहे। तर हे पीठ आहे बघा, हे आपल्याला असं हवं आहे। हे पहा, चमच्यावर घेतल्यावरती पटकन नाही पडत आहे, असं असं पडलं पाहिजे। पण पीठ कसं किती पाहिजे ह्याच्यापेक्षा तुम्हाला जे मी माप दिलेलं आहे ना, 1.5 वाटी गूळ, त्याच वाटीने तुम्ही 1.5 वाटी पीठ घ्या, एकदम परफेक्ट होतं। आणि 2 केळी टाकलेली आहेत आणि पाव वाटी ओल्या नारळाचं खवलेला ओला नारळ टाकलेला आहे। आणि आता आहे ना, हे पीठ आहे ना आपल्याला 10 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे।
आता मी तेल गॅसवर गरम करायला ठेवते. तर ते तेल गरम होईपर्यंत हे पीठ आपल्याला भिजत म्हणजे हे 10 मिनटं भिजलं पाहिजे, पण तोपर्यंत आपलं तेलही गरम होईल. मग मी आता तुम्हाला तळताना दाखवते. तर हे पहा 10 मिनटानंतर आपलं मिश्रण छान भिजलेलं आहे आणि तेलही गरम झालेलं आहे. आता ह्याच्यात एकदम पाव चमचा मी बेकिंग सोडा टाकणार आहे. हे पहा एकदम पाव चमचा. कारण काय आहे, अगोदर टाकलं असतं ना पीठ भिजवताना, तर त्या ह्याने गुलगुल्यांनी ना तेल खूप शोषून घेतलं असतं. त्यामुळे कधी मिश्रणामध्ये अगोदर हे टाकायचं नाही, नंतरच टाकायचं. आता आपण तळायला घेऊया. तर आपण पहिला तर एक सोडून पाहूया, छोटासा गोळा तेल तापलंय का. हे पहा आपला गोळा कसा हळूहळू वर येतो, असा हळूहळू वर आला पाहिजे. कारण पटकन वर आला ना तर ते आतलं पीठ भाजलं जाणार नाही. त्यामुळे तेलाचं एवढं तापमान हवं आहे की तो हळूहळू वर आला पाहिजे, म्हणजे ते कसं आतपर्यंत भाजून निघेल. हे पहा ही ना वरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट आणि टेस्टला तर एवढी भारी लागतात ना की विचारू नका. आता आपलं तेल तापलेलं आहे. आता मी असे सोडून घेते. आपण भजी कशी सोडतो तसं असं सोडायचं तेलामध्ये. हे पहा जास्त मोठे नाही सोडायचे, छोटे छोटे सोडायचे, म्हणजे ते व्यवस्थित आतपर्यंत भाजले जातात. हे पहा लगेच उलटण्याची घाई करायची नाही. ते आपोआप वरती येतात तेव्हा मग त्यांना हलवायचं. तर हे पहा आता आपले गुलगुले तळून होत आले आहेत. पहा किती सुरेख कलर आला आहे. जास्तही ब्राऊन नाही करायचे, असे मस्त तळून घ्यायचे. आणि बघा केवढे टम फुगलेत. मी टाकताना किती छोटे टाकले होते ना, आता कसे टम फुगलेत, असे गुबगुबीत छान. खायला तेवढेच टेस्टी लागतात. तुम्ही एकदा करून पहा. तर आता मी बाकीचे मिश्रणाचे पण गुलगुले तळून घेते. तर हे पहा आपली गुलगुले तयार झाली आहेत. तुम्ही पण करून खाऊन पहा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. बाय बाय.